तर आता आपण वारीमध्ये आळंदी ते पुणे या मार्गावर आहोत। या मार्गावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने वारकऱ्यांना सेवा दिली जाते। आपण इथे बघू शकता की हे सर्व या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सदस्य आहेत आणि वारकऱ्यांना ते सेवा देतात, म्हणजे चप्पल तुटली तर शिवून देतात, अशा प्रकारची इथे सेवा चालते। या संघटनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। आपण ही सेवा जी देता तर किती वर्षापासून ही सेवा आणि काय हे सेवेचं स्वरूप असतंय? नमस्कार, मी डॉक्टर सत्यवान सोनवणे। आपली ही जी सेवा चालते जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि दरवर्षी संघटनेत आणखी कारागिरांची अशी एकत्र येऊन संघटना ही चालते। म्हणजे लोकांची प्रत्येक वेळेस वाढ होत चालली आहे। सुरुवातीला दोन कारागीर इथे बसायचे, त्यानंतर 2 चे 4 झाले, 8 असं करता आता 60 ते 70 कारागीर इथे बसतात आणि ही सेवा टोटल मोफत देतात। दादा, वारकऱ्यांची जी जाण्याची इथली वेळ आहे ते दिवस रात्र असते, मग तुमची सेवा मर्यादित वेळेपुरती असते का दिवस रात्र ही सेवा तुम्ही करत असता? इतर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही इथं असतो। आणि सेवेचं स्वरूप साधारण काय असतं? या ठिकाणी जे काही वारकरी येतील किंवा इतर कुणी पण असतील त्यांचे चप्पल, बूट काही जरी तुटलेलं असेल, बॅगा असतील, बॅगा फाटलेल्या असतील, त्यांच्या चेन दुरुस्त करायच्या असतील, हे सर्व त्यात मोफत शिवून दुरुस्त करून मिळतं। हे किती वर्षापासून ही सेवा तुमच्याकडून चालू आहे आणि एकूण तुम्ही किती कार्यकर्ते ह्या सेवेत दरवर्षी सहभागी होता किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या भागातून इथे सेवेसाठी तुम्ही सर्वजण येता? ही सेवा जवळजवळ 35 ते 40 वर्ष झाली ही सेवा चालू आहे आणि या सेवेसाठी जवळजवळ 60 कारागीर येतात इथे दरवर्षी आणि ही सेवा जवळजवळ लोहगाव, वाघोली, विश्रांतवाडी, येरवडा, पुण्यातले काही कॅम्पातले असे सगळे कारागीर इथे जमा येऊन ही सेवा देतात। काय अनुभवता तुम्ही या सेवेतून? काय अनुभवता या सेवेतून तुम्ही? या सेवेतून असा अनुभव भेटतो की हे जे वारकरी आहेत एवढं आळंदी ते पंढरपूर एवढी वारीची सेवा करतात, मग त्यांची सेवा करण्याचं लाभ आम्हाला भाग्य मिळतं, याचं समाधान खूप होतं आम्हाला। आपण इथे बघितलं की हा अनुभव जगामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही की भक्ताची सेवा करणारे सुद्धा भाविक आहेत। वारकरी पंढरपूरची म्हणजे पांडुरंगाची सेवा करतातच, पण ह्या वारकऱ्यांची सेवा करणारा सुद्धा इथे एक समाज आहे आणि हे खरंच ही खरी जी संस्कृती आहे ही महान भारतीय संस्कृती आहे।